तर तिकडे वर्ध्यात सुद्धा गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता जनजीवन हे विस्कळीत झालंय। मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यानं याचा परिणाम हा शेतीवर झालाय। शेतीला तलाव सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। गेल्या 48 तासापासून वर्धा जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम आता हळूहळू सर्वसामान्य जनतेवर आणि शेतकऱ्यांवर पाहायला मिळतो आहे। मी आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता माझे पाय गुडघ्यावर पाण्यामध्ये पुरलेले आहे आणि हे एक शेत आहे। या शेतामध्ये कपाशीची लागवड झालेली आहे। असंख्य मोठ्या परिसरामध्ये कपाशीची लागवड झालेली असून आता हे पूर्ण शेत जे आहे पाण्याखाली गेलेले आहे। तलाव सदृश्य परिस्थिती या शेतामध्ये निर्माण झालेली आहे। आपण आता या कास्तकाराशी या ठिकाणी बोलणार आहोत, जाणून घेऊया येथील परिस्थिती काय आहे। मला सांगा, हे तुमचं शेत आहे की तळ आहे? शेत आहे। शेत आहे। काय पेरलं होतं शेतामध्ये? कापूस आणि सोयाबीन। किती एकरामध्ये पेरली ती? 2 एकर सोयाबीन, 2 एकर तूर सोयाबीन। आता कसं नुकसान झालंय तुमचं? पूर्ण बाबा शिवसभाट झाला, पूर्ण पाणी डोंगा पण पाणी। अच्छा, आणि आता तुम्ही याचा काय उपाययोजना काय करणार आहे? काय उपाय, पाणीच निघत नाही। अच्छा, म्हणजे आता वर्धा जिल्ह्यामध्ये 3,75,000 हेक्टरवर जे आहे ही लागवड झालेली आहे आणि आता अशी कंडिशन झाली आहे की 48 तासापासून जे पाऊस येत आहे वर्ध्यामध्ये, आता हे पिकांची अशी अवस्था झालेली आहे। पोलीस पाटील आपल्या सोबत आहे, आपण संवाद साधूया। मग काय परिस्थिती आहे तुमच्या या सर्व भागातील? संततधार पावसामुळे इतकं भयानक नुकसान झालं आहे की शेतीचे सोयाबीन, कपाशी आणि तूर पूर्ण खरडून नेलेली आहे पावसामुळे। आणि आता हे तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, याची वरिष्ठांना तुम्ही सूचना दिली आहे का? वरिष्ठांना मेसेज केले आहे मी आणि माहिती पण दिली आहे। नक्कीच आपण आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय। बघा, माझे पाय जे आहे ना, हे माझे पाय असे गुडघ्याभर या पाण्यामध्ये रोहत आहे आणि हे कपाशीचे पीक आहे। हे जे तुम्ही बघू शकता या ठिकाणी, बघा, हे कपाशीला आता पाणी फुटायला सुरुवात झाली होती आणि हे कपाशीचं पीक आहे, हे पूर्णतः पाण्यामध्ये डुबलेलं आहे। हे पूर्ण कपाशीचं लागवड झालेलं शेत आहे आणि या सर्व शेतामध्ये आता पाणी साचल्यामुळे गेल्या 48 तासापासून वर्धा जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस जो सुरू आहे, यामुळे शेतीचं अतोनात नुकसान होताना आता पाहायला मिळत आहे। हळूहळू सर्वसामान्य जनतेवर आता विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होत आहे। जिल्ह्यामधील असंख्य अशा रस्त्यावर आता पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने काही ठिकाणी रस्ते सुद्धा बंद पडलेले होते, परंतु आता ते तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। परंतु आता या सर्व परिस्थितीवर प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहणे नक्कीच गरजेचे आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।